भारतीय महिला क्रिकेटच्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी रचला वर्ल्ड रेकॉर्ड। भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात मोठा विजय साकारला। या सामन्यात हरमनप्रीतने नाबाद 21 धावा केल्या। हा सामना संपला आणि त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नावावर एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड जमा झाला। तर दीप्तीने आता श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही नेत्रदीपक कामगिरी केली असून एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आता दीप्तीच्या नावानेही झाला आहे। पुण्यात युती करण्यासाठी दोन्ही पवारांचा होकार असूनही युती का होत नाही या प्रश्नावर पानसरे यांचे थेट उत्तर। खूप दिवसानंतर दादा तुमच्याकडे आले, खूप दिवसानंतर आले, काय आनंद वाटतोय आणि एकंदरीत आता निवडणुकीची मोठी जबाबदारी तुमच्यावरही आहे, काय चर्चा झाली? काय नाही, फक्त आले भेटले, बाकी काय नाही। पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात तुमची मनापासून इच्छा आहे, पण काय कुठं अडलंय किंवा काय पुढे काहीतरी होईल उद्यापर्यंत म्हणतात त्यांनी, उद्यापर्यंत सांग। तुमच्या पक्षाकडून किती जागांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि दादा काय सकारात्मक प्रतिसाद आलाय? नाही, त्यांनी बोललं आता आम्ही बोलून करू, उद्या सांग। असं कळतंय की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरावं अशी ही मागणी आहे आणि हे शक्य आहे का? तुम्ही स्वतः नक्की येणार? तुम्ही निवडणूक रिंगणात असणार? मी नाही, पण आहे सगळं। बर, काय विश्वास वाटतो यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुन्हा सत्ता येऊ शकते? 100% सत्ता परत येईल, 100%। ठीक चला। मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंचा शिल्लेदार मराठी महापौर असेल असे म्हणत अयोध्या पौळ यांनी केला खुलासा। प्रत्येक गाव खेड्यापासून तर जागतिक पातळीमध्ये जेवढे सगळे मराठी माणूस आहे जो ठाकरेंवरती प्रेम करतो त्या सगळ्या मराठी माणसाला ठाकरे भाऊ एकत्र आल्याचा एक सुखद धक्का आहे आणि ते हा सुखद धक्का खूप छान प्रकारे एन्जॉय करतायत। आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच सांगते जे उद्धव साहेब राजसाहेब सांगितलेले आहेत की आमचा या मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचा शिलेदार असलेला मराठी महापौर असेल। महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत 2025-26 या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीज कोष व रिलिंग कोष यासाठी 94.7 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याबाबतचा शासन निर्णय वस्त्रोद्योग विभागामार्फत जारी करण्यात आला आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजेंद्रनगर नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कोर कमिटी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडली। जिजाऊ महोत्सव 2026 ची नियोजन बैठक आज जिजाऊ सृष्टी येथे संपन्न झाली। यावेळी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक ते मुलगंडी येथे भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाचे नेतृत्व युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले। छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास नेमका कोणत्या दिशेने चाललाय हा जाब विचारण्यासाठी आणि इथल्या स्थानिकांच्या समस्या प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रत्येक जण मशाल घेऊन या मोर्चात सहभागी झाला होता। नवी दिल्ली येथे वीर बाल दिवसाच्या औचित्याने देशभरातील 20 मुलांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षी यांनाही यावेळी गौरवण्यात आले। खासदार अशोकराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे शमीम अब्दुल्ला यांचा MIM मध्ये प्रवेश झाला आहे। MIM कडून ते निवडणूक लढवणार आहेत। नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची NCC कॅन्डिडेट तथा ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी रंजना यादव हिची प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ऐतिहासिक कर्तव्य पथावर आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिक डे कॅम्प परेडसाठी NCC महाराष्ट्र डायरेक्टरच्या पथसंचलन पथकात निवड झाली आहे।